सोशल मीडियाच्या चकाचक दुनियेमागचं एक असं थरारक सत्य ज्याने पोलिसांनाही सध्या सुन्न केलेलं आहे। ही गोष्ट आहे एका अशा गुन्ह्याची जो एखाद्या थरार डार्क थ्रिलर चित्रपटालाही मागे टाकेल। मागच्या वर्षी इंदोरच्या सोनम रघुवंशीच्या प्रकरणाने देशाला हादरवून सोडलेलं होतं, पण आता सोनमपेक्षाही जास्त चर्चा आहे ती रीना किरारची। सोशल मीडियावर ग्लॅमरस रील्स बनवणारी रीना, जिचं वास्तव समजल्यावर तुमचेही डोळे पांढरे होतील। वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी सुरू झालेली एका साध्या मुलीची गोष्ट पुढे लक्झरी लाईफ, 2 प्रियकर आणि अखेर एका भयानक हत्याकांडापर्यंत कशी पोहोचली। रायसेन पोलिसांनी जेव्हा या गुन्ह्याची उकल केली तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे। रीनाचा जन्म नरसिंहपूर जिल्ह्याच्या साईखेडा या छोट्याशा गावात झालेला होता। नशीब बघा, तिच्या लग्नाआधीच वडिलांचा मृत्यू झाला होता आणि काही महिन्यातच आई सुद्धा तिला सोडून निघून गेली। मावशीने तिचा सांभाळ केला, तिला लहानाचं मोठं केलं, पण रीनाची स्वप्न या छोट्या गावापेक्षा खूप मोठी होती। याच काळात ती गावात राहणाऱ्या अरुण पटेलच्या प्रेमात पडली, पण बदनामीच्या भीतीने नातेवाईकांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षीच रीनाचं लग्न लावून दिलं। रीनाच्या लग्नाला 13 वर्षे झाली, तिला एक मुलगाही झाला, पण रीनाने मनातून कधीच आपल्या पतीला स्वीकारलेलं नव्हतं। तिचं मन अजूनही जुन्या प्रियकरात म्हणजेच अरुण पटेलमध्ये अडकलेलं होतं। अखेर 13 वर्षानंतर ती पुन्हा एकदा अरुणकडे परतली। अरुणने रीनावर पैशांचा पाऊस पाडला। बघता बघता रीनाचं आयुष्य बदललं। महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे आणि ऐशो आराम। रीना आपल्या या लक्झरी लाईफचं ग्लॅमरस रील्स बनवून सोशल मीडियावर टाकू लागलेली होती। ती इंस्टाग्रामवर प्रचंड सक्रिय झालेली होती। रीना सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतानाच तिच्या आयुष्यात एंट्री झाली ती दुसऱ्या प्रियकराची, ज्याचं नाव होतं वीरू जाट। राजस्थानचा राहणारा वीरू रीनाच्या रील्सवर कमेंट्स करायचा। हळूहळू ही डिजिटल जवळीकता गप्पांमध्ये बदलली आणि गप्पांचं रूपांतर प्रेमात झालं। वीरू आता रीनाला भेटण्यासाठी राजस्थानहून थेट नरसिंहपूरला येऊ जाऊ लागला, पण एकाच वेळी 2-2 प्रियकर सांभाळण्याचा हा धोकादायक खेळ लवकरच रक्ताने माखणार होता। या त्रिकोणी प्रेमाचा शेवट एका अत्यंत क्रूर हत्येने झाला। 7 मे रोजी रायसेन जिल्ह्यात पोलिसांना एक संशयास्पद गोणी सापडली। ती गोणी उघडताच पोलीस हादरले। आतमध्ये वीरू जाटचा मृतदेह होता। त्याचे हातपाय बांधलेले होते आणि तोंडावर चिकटपट्टी लावलेली होती। वीरूची अत्यंत क्रूरपणे पूर्ण प्लॅनिंग करून हत्या करण्यात आलेली होती, पण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एक चूक नक्की करतोच। या मृतदेहाच्या जवळ एक बॅग सापडली आणि त्या बॅगेत होती एका शाळकरी मुलाची रफ कॉपी। पोलिसांना त्या रफ कॉपीवर एका शाळेतील शिक्षकाची स्वाक्षरी दिसली। हाच धागा पकडून रायसेन पोलीस तपास करत करत थेट नरसिंहपूर जिल्ह्याच्या साईखेडा गावात पोहोचले आणि तिथे जो खुलासा झाला त्याने पोलिसांचेही होश उडवले। ती रफ कॉपी दुसरी कोणाची नसून थेट रीना किरारच्या मुलाची होती। आपल्या दुसऱ्या प्रियकराचा काटा काढण्यासाठी प्लॅनिंगनुसार रीनाने वीरू जाटला भेटण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावून घेतलं, पण वीरूला ठाऊक नव्हतं की ती त्याच्या आयुष्याची शेवटची रात्र ठरणार आहे। रीनाच्या घरात तिचा पहिला प्रियकर अरुण पटेल आणि त्याचा साथीदार आधीपासूनच दबा धरून बसलेले होते। वीरू घरात येताच त्यांनी त्याच्यावर बेसबॉलच्या बॅटने जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यामध्ये वीरूचा जागीच मृत्यू झालेला होता। त्यांनी घाईघाईत वीरूचा मृतदेह एका गोणीत भरला, पण याच गडबडीत रीनाच्या मुलाची स्कूल बॅग ही त्या गोणीत किंवा मृतदेहात जवळ राहिलेली होती, ज्याकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही। पुरावा नष्ट करण्यासाठी ते मृतदेह रायसेनला घेऊन गेले आणि एका पुलावरून 40 फूट खाली फेकून दिला। सोशल मीडियावरील ज्या ग्लॅमरस रील्सच्या दुनियेत रीना किरार वावरत होती त्या दुनियेचा अंत एका डार्क थ्रिलर चित्रपटासारखा झाला। स्वतःला अतिशहाणे समजणाऱ्या रीना आणि अरुणचा तिच्याच मुलाच्या एका छोट्याशा रफ कॉपीने गेम झालाय। आज रीना आणि तिचे साथीदार पोलिसांच्या कोठडीत आहेत। तुम्हाला काय वाटतं, सोशल मीडियाचं हे वेड आणि पैशांची हाव माणसाला कोणत्या थराला घेऊन जाऊ शकते? कमेंट करून नक्की सांगा।